स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या संजय कांबळे युवा मंच, दिलीप पाटील युवा शक्ती, अमित बियाणी युवा शक्तीच्या वतीनं आज श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यानिमित्त यशवंत कॉलनी दत्त मंदिरमध्ये भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या आणि योग्य तो सल्ला दिला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या आरोग्य शिबिराला भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरात श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यानिमित्त यशवंत कॉलनी परिसरात असलेल्या दत्त मंदिरात आरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी संजय कांबळे युवा मंच, दिलीप पाटील युवा शक्ती तसंच अमित बियाणी युवा मंच आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरात हृदयविकार, मूत्ररोग, क्षयरोग, अस्थिरोग विकार, पोटाचे विकार या सर्व रोगांची तपासणी करण्यात आली. यावेळी यशवंत कॉलनी, कमला नेहरू नगर, आंबेडकर नगर, श्रद्धा कॉलनी, महेश हाऊसिंग सोसायटी, पुजारी मळा, विवेकानंद कॉलनी, गोकुळ चौक, बंडगर माळ या परिसरातल्या रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. याचं उद्घाटन माजी नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, शीतल दत्वाळे, शशिकांत हवळ, अमित पियाणी आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आलं. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 500हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ECG काढण्यात आला. त्याचबरोबर रक्तलघवी तपासणी, योग्य उपचाराद्वारे येणाऱ्या रुग्णांना मोफत गोळ्या देण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाला भागातील आजी माजी नगरसेवक तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.